विलिनीकरणाबाबत तटकरे पटेलांना विनंती करणार असं म्हटलेलं आहे खोसकरांनी। पक्षाचं विलिनीकरण होणार की नाही याच्या चर्चा खरं तर सुरू असल्याचं बघायला मिळतंय। विलिनीकरण होणार होतं अशा पद्धतीची चर्चा अजित पवार यांच्या सोबत झालेली होती। अशा पद्धतीचे दावे शरद पवार यांच्या पक्षाकडून केले जात आहेत। विलिनीकरणाच्या अनुषंगाने अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदारांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत हिरामन खोसकर आहेत, अजित पवारांच्या पक्षाचे इगतपुरीचे आमदार। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। खोसकर साहेब, विलिनीकरणाची चर्चा खूप जोरदार सुरू, तुम्हीही बघताय, तुमची भूमिका काय सध्या? आमची भूमिका आहे की 100% झालं पाहिजे की जर खरोखर दोन्ही पक्षाला वाटत असेल की आपला लीडर गेला, आपला नेता गेला, नेत्याला खरं श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांनी जे काही 2-3 महिन्यापासून त्यांचं चाललं होतं की दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपल्याला विलिनीकरण करायचं, हे झालं तर खरोखर आम्हाला सुद्धा एक आनंद होईल। आणि आम्हाला आता या ठिकाणी गॉडफादर जे काही आता दादा गेल्यामुळं वहिनी आहेत, परंतु वहिनीच्या पाठीमागं सुद्धा भक्कम पाठिंबा दोन्ही पक्ष, त्याच्यात सुद्धा आता जयंत पाटील साहेब आहेत, अनुभवी नेता आहे, बाळासाहेब पाटील आहेत, टोपे साहेब आहेत, अशा या ठिकाणी पवार साहेब आहेत, अशा राष्ट्रीय नेते संघ आहेत। तर हे झालं तर आम्हाला सुद्धा दिलासा, चांगली पद्धतीने ताकद मिळाली। अजित पवारांचं मागच्या काही दिवसांपासून विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा सुरू होत्या, अशा पद्धतीने तुम्हाला तशी काही कल्पना होती? आम्हाला माहित म्हणजे चर्चा कानावर यायची का हे 12 तारखेला विलिनीकरण होणार आहे म्हणून। अच्छा, दादांनी तशी तुम्हाला काही कल्पना दिली होती? नाही, आम्हाला नव्हती दिली, पण विलिनीकरण होणार होतं हे 100% माहित होतं। अच्छा, विलिनीकरण पण तुमच्याच पक्षाचे काही नेते सांगतायत किंवा त्यांच्याकडनं विधान येतात की विलिनीकरण होणार नव्हतं किंवा तशा पद्धतीची माहिती? ते काय असेल, परंतु आमच्या कानावर आलं होतं की विलिनीकरण होणार होतं आणि ते झालं पाहिजे। विलिनीकरण झालं पाहिजे, पण नेतृत्व कोणाकडे असावं अशी चर्चा आहे पुन्हा? सुमित्रा बहिणीकडे। अच्छा, राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा बहिणी असावं। पवार साहेबांची भूमिका या सगळ्यामध्ये? साहेबांनी त्यांना पाठिंबा द्यावा, त्याच्या पाठिंबा उभा राहायची आमची अपेक्षा। शशिकांत शिंदे यांनी एक लेख लिहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुखपत्रामध्ये। त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजित पवारांना जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली, कारण अजित पवारांकडेच आम्ही राष्ट्रीय अध्यक्षपदाचं नेतृत्व आगामी काळामध्ये देणार आहोत, ही भूमिका त्यांची। नाही, हे खरोखर शशिकांत शिंदे म्हणतात 100% झालं पाहिजे, आमची सुद्धा अपेक्षा आहे। पण तुमच्या पक्षाच्या आमदारांचं तसं काही बोलणं झालेलं आहे का तुमच्या आमदारांनी? आमचे बरेच आमदार, आता मी ज्या दिवशी मागच्या वहिनीने ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी जी चर्चा होती, जवळजवळ 40 पैकी 30-35 आमदारांची चर्चा आहेच। सगळ्याच्या मनातून आहे का झालं पाहिजे। फक्त स्पष्टपणे कोण बोलत नाही, पण मनातून मात्र सगळ्या बरेच बोलले त्या दिवशी, बरेच बोलले। मकरंद पाटील आपल्या पुनर्वसन मंत्री, त्यांनी तर स्पष्ट सांगितलं काही झालं पाहिजे, झालं पाहिजे असं। विलिनीकरण झालं पाहिजे। पण मला सांगा खोसकर साहेब, विलिनीकरणच्या अनुषंगाने तुमची चर्चा होती, तुम्ही वहिनींशी तसं काय बोललेला आहात का किंवा तुमचा संवाद? आम्हाला बोलवलं, आम्ही बोलणार आहे ना, या मंगळवारी आम्हाला ते बोलवणार आहे। आमदारांशी 1 to 1 जेव्हा संवाद होईल तेव्हा तुम्ही वहिनींच्या मी तर 100% बोलणार आहे। वहिनींच्या पुढे तुमची भूमिका म्हणणार मांडणार? पवार साहेबांशी किंवा त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांशी तुमचं काही बोलणं? नाही नाही। पण मी पुन्हा खोसकर साहेब हेच विचारतो की तुमच्या पक्षाच्या आता सध्या जरी वहिनी तुमच्या पक्षाचं प्रमुख नेतृत्व असल्या, राज्याचे उपमुख्यमंत्री त्या असल्या, तर तुमच्या पक्षाचे नेते म्हणून प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे हे सध्या राज्यामधील प्रमुख असल्याचं बघायला मिळतं। भुजबळ साहेब आणि बाकीचेही नेते आहेत, पण या 2 प्रमुख नेत्यांची भूमिका विलिनीकरण होऊ नये अशा पद्धतीची असल्याचं बोललं जाते किंवा त्यांच्या विधानं तशी येत आहेत त्यांना आम्ही पण विनंती करणार आहे ना। अच्छा, आम्ही पण विनंती करणार आहे। आता एवढा मोठा लीडर गेला आमचा, सगळ्याला आम्हाला घेऊन चालणार आहे, पाठीमागे कोणतरी पाहिजे ना असं। अच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भवितव्य हे विलिनीकरण आणि एकत्र पद्धतीनं झालं तरच आहे असं म्हणायचं एक प्रकारे? तसं काही, आता आम्ही ज्युनियर माणसं आहे, पण व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। पहिले एकत्रच होते ते, आणि महाविकास आघाडीमध्ये असताना सगळे लोक एकत्रच होते, चांगल्या पद्धतीनं त्यांनीच काही खात्यावर सांभाळलेले आहेत। आता तिकडे ते 8 पैकी जयंत पाटील साहेब असतील, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे साहेब असतील, अनिल देशमुख असतील, सगळ्यांनी मंत्रिपद सांभाळलेले, कामकाज केलेलं आहे, अनुभव नेते आहेत। जयंत पाटील साहेबांनी अर्थ खातं बरेच दिवस सांभाळलेलं आहे आणि एक आमदारांना घेऊन चालणारा नेता आहे। खोसकर साहेब, तुम्ही अजित पवारांच्या जवळचे म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं। अजित पवारांच्या निधनानंतर खरं तर खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतं। रोहित पवारांनी शंका उपस्थित केल्या, म्हणजे त्यांनी 1.5 तासाचं प्रेझेंटेशन केलंय आणि त्या प्रेझेंटेशनमधनं हा अपघात नसून घातपात आहे अशा पद्धतीचा संशय त्यांनी नाही, तो विषय एवढा काही आपल्याला एवढं खोलचं त्यांच्या कुटुंबातला विषय, त्यांना एकदम काही माहिती असेल,
परंतु या बाबतीमध्ये आम्हाला त्याचं काही बोलायचं नाही. 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं, 12 तारीख निघून गेलेली आहे आता. नाही आता मंगळवारी आम्ही बोलणार आहे ना. मंगळवारी आम्हाला बोलवलं 1 to 1 चर्चा करणार आहे. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 70% आमदार हेच मांडणार आहेत. आणि शेवटचा प्रश्न, नेतृत्व कोणाकडे आणि विलिनीकरणावरती तुम्ही ठाम? नेतृत्व सुमित्रा वहिनीकडेच पाहिजे. आणि विलिनीकरणावरती ठाम आहे आम्ही. धन्यवाद. हे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार हिरामन खोसकर आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण झालं पाहिजे. अजित पवार यांची देखील तशाच पद्धतीची विधानं होती किंवा त्यांची इच्छा तशाच पद्धतीची होती. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका किंवा आमच्या आमदारांची भूमिका सुनेत्रा पवार यांच्यासोबत मांडणार आहोत आणि पक्षाचं विलिनीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीची ठाम भूमिका